श्री स्वामी समर्थ. आचार्य मंजुषा जोशी या युट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आज आपण समजून घेणार आहोत कुंभ राशीच्या जातकांना गुरु ग्रह मार्गी येत आहेत आणि तो दिवस असणार आहे 11 मार्च 2026. या दिवसापासून पुढे गुरु ग्रहाचं मार्गी अवस्थेतील गोचर तुमच्या राशीला 7.5 मध्ये कोणतं चांगलं फळ देणार आहे हे आपण समजून घेत आहोत. त्याचबरोबर तुमच्या उत्साहामध्ये वृद्धी कशा पद्धतीने ते करून देणार आहे तेही समजून घेणार आहोत. शिक्षण, आरोग्य, संतती, प्रणय हे सुद्धा तुम्हाला कसं मिळणार आहे हे सगळी माहिती अगदी उत्तम प्रकारे तुम्हाला समजून पटकन लगेच येण्यास पद्धतीने मी समजून सांगणार आहे. आजच्या या व्हिडिओला आपण आता सुरुवात करूयात. कुंभ राशीच्या पंचम भावातनं मिथुन राशीतनं गुरुग्रह मार्गी अवस्थेत येत आहेत. 5वं घर कशाचं आहे? शिक्षण, संतती आणि प्रणयाचं. प्रणयाच्या दृष्टीने जेव्हा गुरु ग्रह स्वतः पंचमात येतात त्यावेळेस तुम्हाला स्वतःमध्ये किंवा तुमच्या पार्टनरमध्ये विशेष एकमेकांना समजून घेण्याची किंवा जबाबदाऱ्या स्वीकारण्याची एक मनस्थिती तयार करत असतात. त्यामुळे तुमच्यामध्ये वाद, मतभेद या गोष्टी कमी होत असतात. याचबरोबर तुम्हाला प्रणयाचे संकेत उत्तम का? कारण गुरु ग्रह पंचमात आल्यानंतर ते लाभाला सुद्धा पाहतात आणि त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचा संघर्षमय प्रवास आहे तो थांबवतात. याही दृष्टीने 11व्या घरावरती गुरु ग्रहाची सप्तम दृष्टी आल्यामुळे चांगलं फळ मिळतं. अनेक प्रकारे आपण जे काही शिक्षण घेत आहोत त्या शिक्षणाचे अनेक चांगले फायदे व्हावेत, उपयोग व्हावा म्हणूनच कुठलाही शिक्षण घेतलं जातं. ज्ञान मिळाल्यानंतर त्या ज्ञानाचा उपयोग आपण आपल्या कार्यक्षेत्रामध्ये करत असतो. ते काम उत्कृष्ट करण्यासाठी करत असतो. कुठलीही कला अवगत झाल्यानंतर त्या कलेचा उपयोग चांगला व्हावा असा त्या प्रत्येक व्यक्तीला वाटत असतं आणि ते चांगलं फळ जेव्हा मिळतं गुरुग्रह पंचम स्थानात असतात तेव्हा. त्यामुळे कुठल्याही प्रकारचं शिक्षण घ्यायचे आणि त्यासाठी काही लोन करावं लागणार आहे, काही परदेशात जाऊन शिकायचंय किंवा आपल्या भारतात राहून शिकायचंय, तर या शिक्षणामधल्या ज्या काही अडथळे आहेत, अडचणी आहेत, गुरुग्रहाची सप्तम दृष्टी ही लाभावर आल्यामुळे तुम्हाला शिक्षणासाठी कुठल्याही प्रकारचं लोन घ्यायचं आहे तर त्या लोनचे सगळ्या प्रश्न तुमचे मार्गी लागू शकतात, लोन प्राप्त होऊ शकतं आणि निश्चित तुमचं शिक्षण पूर्ण होऊ शकतं. हेही चांगलं फळ गुरुग्रह पंचमस्थानात असल्यामुळे मिळणार आहे. याचबरोबर गुरुग्रह पंचमातनं ज्या ज्या ठिकाणी दृष्टी देणार आहेत त्या त्या ठिकाणची वृद्धिंगत करून देणारी फळे प्राप्त होत असतात. आणि मग त्यातलं सगळ्यात प्रथम फळ कोणतं? गुरुग्रह पंचम स्थानातनं 5व्या दृष्टीने नवमाला पाहणार आहे. नवम स्थान कशाचं आहे? तर उच्च शिक्षणाचं आहे. त्याचबरोबर भाग्यस्थान म्हणून ते ओळखलं जातं. भाग्य आणि शुभ संकेत आपण तिथून पाहतो. छोट्या खानी प्रवासाचे योग पाहतो, परदेशात जाण्यासाठीची संधी पाहतो आणि MNC कंपनीमध्ये जॉबसाठी प्रयत्न करण्यासाठी सुद्धा आपण नवम स्थानच पाहत असतो. आणि या सर्व दृष्टीने विचार केला तर गुरुग्रहाची पंचम दृष्टी या सगळ्या संदर्भातील कामे तुमची मार्गी लावून देऊ शकतो. म्हणजे गुरुग्रह परिवर्तनानंतर तुमच्या आयुष्यामध्ये उत्साह आला. 5वं घर हे स्वभाव दर्शवतं. त्यामुळे स्वभावातील जी निराशा होती, मरगळ, आळस जास्त प्रमाणात तुमच्या जीवनामध्ये चालू आहे तर त्यामध्ये आता परिवर्तन निश्चित दिसू शकतं. याचबरोबर गुरुग्रह सप्तम दृष्टीने लाभाला पाहिजे. लाभस्थानामध्ये जेव्हा गुरूंचं दृष्टी येते त्यावेळेस तुमचा लाभ वृद्धिंगत होतो. अर्थात तुम्ही जे काही कार्य करतायत त्यामधनं तुम्हाला नवीन काहीतरी करण्याची संधी जशी उपलब्ध गुरूंनी केली त्या संधीचा फायदा, लाभ तुम्हाला होतो आणि तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला दुहेरी इन्कमचे चान्स आता इथून पुढे दिसून येत आहेत. त्यामुळे एका विशिष्ट कार्यासाठी एक विशिष्ट तुम्हाला पेमेंट मिळतोय किंवा त्यातनं फायदा होतोय. आता तुम्हाला दुहेरी फायदा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नक्कीच तुम्ही नवीन इन्व्हेस्टमेंट करू शकता, नवीन एखाद्या बिझनेसमध्ये उतरू शकता किंवा नवीन एखादी पार्ट टाइम नोकरी सुद्धा घेऊ शकता. अशा पद्धतीने चांगले योग आहेत. या दरम्यान जो उच्च शिक्षण घेणारा वर्ग आहे त्यांना आणखीन एक विशेष सांगू इच्छिते. तुम्हाला कुठल्याही स्पर्धा परीक्षेची तयारी तुमची सुरू असेल तर त्यामध्ये सुद्धा निश्चित चांगलं सुंदर असं यश तुम्हाला प्राप्त होऊ शकतं. आणि त्याचबरोबर गुरुग्रहाची नवम दृष्टी प्रथमावर आल्यामुळे तुमच्या स्वतःमध्ये, व्यक्तिमत्वामध्ये जे कुंभ रास लग्नस्थानामध्ये येते त्यामुळे 7.5चा जो कालावधी आहे तो तर आहेच, परंतु तो विशेष तुम्हाला त्रासदायक पिरियड सुरू आहे. परंतु त्यामध्ये लग्नस्थानामध्ये जो राहू आहे कुंभ राशीचा, यामुळे सुद्धा तुमचा स्वभाव चंचल झाला आहे. काय करावं कन्फ्युजन आहे. हे करू का नको? हे केल्यानंतर माझ्या जीवनामध्ये फळ मिळेल का? मी यांना कुठल्याही गोष्टींसाठी सपोर्ट करू का? असं एखाद्या स्त्रीला सुद्धा वाटू शकतं, आपल्या फॅमिलीसाठी सुद्धा आणि घरातल्या कुटुंबासाठी सुद्धा.
गृहिणी वर्ग सुद्धा आपल्या व्हिडिओज नक्कीच पाहत असतात. सध्या स्थितीमध्ये जी गृहिणी आहे हा व्हिडिओ पाहतीये आणि कुंभ राशीची आहे, तिला मी सांगू इच्छिते, तुमच्या स्वतःमध्ये जो संभ्रम सातत्याने होतोय, प्रत्येक विषयावरती, प्रत्येक गोष्टींसाठी होतोय, तर आता तो संभ्रम क्लिअर होऊ शकतो. हेही गुरूंचं चांगलं फळ तुम्हाला मिळणार आहे. कामामध्ये विशेष चांगलं उत्कृष्ट काम आपल्याकडनं व्हावं, यासाठी तुमचं नियोजन होऊ शकतं. तुमच्या कुंभ राशीच्या जातकांना बौद्धिक रास म्हणून ओळखली जाते. तुम्हाला तुमचं एक विशिष्ट फळ तुमच्या राशीचं आहे की तुमच्या राशीला विशेष चांगलं नामांकन प्राप्त होतं. लहान वयामध्ये तुम्ही सगळ्यांना प्रसिद्ध आणि सगळ्यांच्या जवळचे होता. असं चांगलं फळ शनींच्या कृपेने तुम्हाला लहानपणापासूनच मिळत असतं. परंतु लग्नस्थानामध्ये राहू आहे, त्यामुळे तुम्ही सातत्याने आता प्रत्येक कार्य अर्धवट सोडताय, म्हणून तुमच्या सगळ्यांच्यापासून तुमचं थोडंसं अंतर होण्यास सुरुवात झालेली आहे. नात्यामध्ये अंतर निर्माण होण्यास सुरुवात झालेली आहे. आता गुरूंच्या कृपेने हे नात्यातलं अंतर आता कमी होईल आणि तुम्ही सगळ्यांचे पुन्हा प्रिय होऊ शकाल. अशा पद्धतीने सुद्धा गुरु कृपेने तुम्हाला चांगलं फळ निश्चित मिळू शकतं. आता गुरुग्रहाची कृपा प्राप्त व्हावी आणि जीवनातला संघर्षमय प्रवास थांबावा, यासाठी काय करू शकाल? तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गुरुवारच्या दिवशी तुम्हाला दत्त दर्शन करायचं आहे. दत्त मंदिरात तिळाच्या तेलाचा दिवा लावायचा आहे, नतमस्तक व्हायचं आहे. तिळाचं तेल आपण शनींनाच अर्पण करतो का किंवा मारुतीलाच अर्पण करतो का, असा मनातला संभ्रम काढून टाका. कारण तिळाचं तेल हे अत्यंत पवित्र मानलं जातं. प्रत्येक रोजच्या पूजेमध्ये सुद्धा तिळाचं तेल वापरण्यास चालू शकतं. त्यामुळे आता गुरुग्रहासमोर 6वा गुरु आहे, उत्तम आरोग्य प्राप्त व्हावं म्हणून आपण तिळाच्या तेलाचा दिवा गुरूंसमोर लावणार आहोत, दत्त मंदिरात लावणार आहोत. याचबरोबर कुठल्याही विष्णूंच्या मंदिरात सुद्धा तुम्ही लावू शकता. त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये तुमच्या कुलदेवतेचं नामस्मरण जास्तीत जास्त करा. गुरुग्रहाचा जप जास्तीत जास्त करा, म्हणजे अगदी 27 वेळा किंवा 108 वेळा करू शकता. तर या पद्धतीने उपासनेमध्ये गुरूंचा जप आला की तुम्हाला येणारा आजारपणाच्या तक्रारी कमी झाल्या, त्याचबरोबर तुमचा संघर्षमय प्रवास थांबला. अशा शुभ गोष्टी निश्चित घडू शकतात. म्हणून सांगितलेली उपासना करून पहा, स्वामींच्या नामस्मरणात राहा. या महिन्यामध्ये चैत्र शुद्ध द्वितीया या दिवशी महाराजांचा प्रकट दिन आहे. या प्रकट दिनाचं औचित्य साधून तुम्ही दत्तसेवा सुरू करा किंवा आजपासूनच दत्तसेवेला लागा. त्याचबरोबर स्वामींच्या नामस्मरणात राहून मनासारखी सगळी कामे पूर्ण करून घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.